आणि आता बातमी सातारा डीजे डॉल्बीवरून नेत्यांमधल्या वादाची। सातारामध्ये डॉल्बी वाजणार आणि ती पहाटेपर्यंत वाजणार असं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय। जर अतिरेक झाला तर जनता कोणाचाही ऐकणार नाही, त्यात माझं पण ऐकणार नाही असंही म्हणत उदयनराजेंनी पोलीस प्रशासनाला आव्हानच दिलंय। तर कुणीही नियम मोडले तर कारवाई करणार असा इशारा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलाय। तसंच खासदार साहेबांना नियम अवगत करून देऊ असा टोलाही देसाईंनी लगावलाय। शेवटचे 5 दिवस सोडले तर 10 वाजेपर्यंत परवानगी डॉल्बीची आहे। पुण्यात घ्या, मुंबईत घ्या, सगळ्या ठिकाणी चालूच आहे, तेव्हा ती परमिशन तुम्हाला आहेच। आणि शेवटचे 5 दिवस 12 वाजेपर्यंत कोर्टाचाच आदेश आहे। आणि 17 तारखेला तुमची जी मिरवणूक आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं त्याला 12 वाजेपर्यंत मिरवणूक थांबवायची, परत मग संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत 6 वाजता हे कुठल्या हिशोबात बसतं। त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना सांगितलं योग्य नाही, परत दुसऱ्याची ट्रॅफिक आणि हे ते सगळ्याचं म्हणजे फार वातावरण होऊन जाते। तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा, डॉल्बी वाजवा, डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोबानेच वाजवा। फक्त लेझर बिझर काय अलाउड नाही, कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं नजरेवरती परिणाम झाला आहे। म्हणलं ना, खासदार साहेबांना जे नियम आहेत, जी आत्ताची प्रचलित पद्धत आहे, जे हायकोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, महाराष्ट्रातल्या इतर 34-36 जिल्ह्यांमध्ये जी कार्यपद्धती आहे, या सगळ्याच्या बाबतीतलं त्यांना माहिती अवगत करून दिली जाईल। नियम तोडले तर कारवाई होणार का? कुणीही नियमाच्या बाहेर गेलं, कुणीही कायदा उल्लंघन केलं तर ज्या तरतुदी नियमात आहेत त्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल।